लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, खासदार कोण हवा? शिवाजी आढळराव की विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे? बाबा नमस्कार। 15 रुपयाला आहे बाबा, कुठलं गाव? वडगाव साणेत। तर लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, खासदार कोणी माहिती आहे? अमोल कोल्हे आहेत। आता पुन्हा खासदार आढळराव पाहिजे की कोल्हे पाहिजे? नाही, कोल्हे पाहिजे आम्हाला। आपले पंतप्रधानांचं 10 वर्षाचं कामकाज कसं आहे? कामकाज चांगलं आहे। म्हणजे मग केंद्रात कोण पाहिजे? केंद्रात आता पाहिजेच, आता कोण येणार आता? आता तुम्ही म्हणताय मोदींचं काम चांगलं आहे। मोदीचं तर काम आहे, पण ते आपल्याकडे आपल्या गावठी शहरात नाही, ते आहे ते फक्त व्यापारी यांना तर लोकांना आहे। आपल्याला पंतप्रधान परत कोण पाहिजे? आता पंतप्रधान आता काय सांगता येणार नाही पंतप्रधान। आता तुम्ही मगाशी म्हणाले खासदार कोल्हेच पाहिजे, खासदार कोल्हे पुन्हा का पाहिजे? ते काम चांगलं आहे आणि आमच्या मराठी माणूस आहे शिवाय तो, त्यामुळे त्याला द्यावं लागतं। कोल्हे मराठी माणूस आहे। कुठले प्रश्न मार्गी लावले आतापर्यंत? मार्ग त्यांनी भरपूर लावलेत प्रश्न, पण आता एखादं काम सांगता येईल? नाही सांगता यायचं, तर काम नाही सांगता यायचं। रस्त्याचे कामं झालेत थोडं। शिवाजी आढळराव का नको? ते आता ते नुसते पक्ष बदलत राहिलेत, सारखे पक्ष बदलतात सारखे, ते एकच पक्ष धरून राहत नाहीत। आणि इथं त्यांनी शिवसेनेचं सुरुवातीला काम चांगलं केलं होतं, आणि आता शिवसेनेमधून आता परत काँग्रेसमध्ये गेल्यानंतर म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढळराव का आले माहिती आहे? नाही, एवढं नाही सांगता येत। विषय तो माहिती म्हणून सांगतो की आता महायुती आहे, शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली। शिवाजी आढळराव शिवसेनेमध्ये होते, विजय होण्यासाठी शिवाजीराव उमेदवार योग्य होते। ही राष्ट्रवादी काँग्रेसला जागा असल्यामुळे आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं। जावं लागलं, पण आता आम्ही सुरुवातीपासून त्यांना शिवसेनेमध्येच मानत होतो ना। आता त्याने पक्ष शिवसेनेमध्ये असते तर आढळराव विजय झाले असते, विजय नक्कीच झाले असते। परत आपण बाबा सांगतायत की आढळरावांची कामं चांगली, परंतु पक्ष बदलल्यामुळे त्यांना मार बसू शकतो। आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? माहित नाही? कोल्हे ना? हा, अमोल कोल्हे। आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कोण खासदार पाहिजे, आढळराव की कोल्हे? आता तसं कोल्हेच म्हणतात जास्त, कोल्हे लोक म्हणतात, तुम्ही काय म्हणाल? आम्ही कोल्हेच म्हणतो। अच्छा, तुम्ही पण कोल्हे म्हणता। आपल्यासोबत एक दादा आहेत। दादा नमस्कार। काय कोण खासदार पाहिजे? आढळराव पाहिजे। का बरं आढळराव पाहिजे? आढळरावनी कामं केलेली, आढळरावांनी चांगलं काम केलेलं आहे। आपल्यासोबत नारायणगावच्या सरपंच ताई आहेत, आपण सरपंच ताईंना विचारूया। ताई नमस्कार, कशी चालली नारायणगावची ग्रामपंचायत? छान चालू आहे, एकदम छान। आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत, खासदार कोण आहेत आपले? खासदार आता मी याच्यावर कमेंट करणं, नो कमेंट्स म्हणतो। खासदार कोण आहेत आता सध्याचे? अमोल कोल्हे सर। त्यांचं 5 वर्षाचा परफॉर्मन्स कसा आहे? नारायणगाव पुरतं म्हटलं तर त्याचं उत्तर मी नाही देणार, आणि पूर्ण आपल्या तालुक्याबद्दल बोललं किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल बोललं तर चांगला परफॉर्मन्स आहे त्यांचा। नारायणगावबद्दल बोलत नाही याचा अर्थ कोल्हेंनी नारायणगाव शहरासाठी काही केलं नाही, आता ते मी नाही सांगू शकत। त्याचा अर्थ मी काही समजून घ्यायचा नाही, असं काही नाही केलंय त्यांनी। आणि असं स्पष्ट का बोलत नाही? जर नारायणगावचे खासदार अमोल कोल्हे आहेत, त्यांनी जर काम चांगलं केलं असेल तर चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। हो, बरोबर आहे ना। पण नारायणगावसाठी कोल्हेंनी चांगलं काम केलंय सर, केलंय, आणि सरांसाठी प्रतिसाद पण चांगला येतोय। आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असं दुरंगी सामना होतोय। पक्षापेक्षा लोक कामं बघतायत त्यांची, त्याच्यामुळे लोक आता काय प्रतिसाद देतील ते वेळच ठरवेल। आढळरावांनी नारायणगाव शहरासाठी काय काम केलं? आढळरावांनी आता आपण ठिकठिकाणी अशा पाट्या वगैरे बघतो, तर असतात काही एखाद्या रस्त्याचं बांधकाम म्हणा। नारायणगावचे सरपंच, नारायणगाव शहरासाठी कोल्हेंनी केलेलं एखादं काम आठवतं का? नाही, मी आता म्हणजे माझं लग्न होऊन 5 वर्ष झाले, तर मी तर नाही अजून काय बघितलं। म्हणजे 5 वर्षात नारायणगावात कोल्हेंनी केलेलं काम केले असतील, तुम्हाला माहित नाही? हा, मला माहित नाही, केले असतील, पण माझ्या नजरेस नाहीये। आपल्यासोबत होते नारायणगावच्या सरपंच वावळताईंचं म्हणणं असं आहे की विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे, परंतु 5 वर्षामध्ये नारायणगावमध्ये काही काम केलं असेल तर मला आठवत नाही। पुन्हा बाबा काय म्हणाले? आढळरावांनी जे काम केलं आहे फक्त ते आंबेगाव तालुक्यात केलं, जुन्नर तालुक्यात नाही काम केलेलं। जुन्नरमध्ये काही केलं नाही, त्यामुळे तिकडे, त्यामुळे मतदानाची एवढी ही अपेक्षा नाही। आपण पाहतोय माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी जुन्नर तालुक्यामध्ये फारसं काम केलं नाही असं म्हटलं जातं। आपल्यासोबत एक दादा आहेत। दादा नमस्कार। आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, कोण खासदार हवा,
कोल्हे की आढळराव? जसं बघितलं तर इकडून कोल्हे पाहिजे. कोल्हे साहेब पाहिजेत. का बरं कोल्हे साहेबांच्याच नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? त्यांचं कामकाज चांगलं आहे आणि चांगलं कामकाज असल्यामुळे लोकांच्या हितासाठी बघितलं तर आज ते व्यवस्थित आहे. आपण पाहतो विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं कामकाज चांगलं असल्यामुळे विद्यमान खासदारांना पसंती मिळते. आपल्यासोबत दुसरे एक शेतकरी ताई आहेत, आपण त्यांना विचारूया ताईंचं काय ताईंना वाटतं. ताई नमस्कार. नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण? खासदार अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे, कोल्हे की आढळराव? कोल्हेच. कोल्हे पाहिजे. का बरं कोल्हेंच्या नावाला पसंतीचं कारण काय? पसंतीचे काय शेवटी गाववाले आहेत ना. अशा गावाले आहेत. आपल्यासोबत एक साहेब आहेत वन विभागाचे, ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत, आपण त्यांना विचारूया. साहेब नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, खासदार कोण हवा? बहुतेक बेनके साहेब असतील. नाही आता बेनके आमदार आहेत आमदार. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण? काही सांगता येणार नाही सर. खासदार कोण माहित नाही. आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. शिवाजी आढळराव आणि कोल्हे असा दुरंगी सामना होईल. कोण खासदार पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघात? कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे साहेब पाहिजे. कोल्हे साहेबांच्या नावाला पसंती जास्त मिळते. आपल्यासोबत एक द्राक्ष विक्रेते आहेत, आपण त्यांना विचारूया शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? दादा नमस्कार. कोल्हे, आमचा कोल्हेच येणार. अच्छा, कोल्हेंना पसंती आहे. कोल्हेंच्या नावाला पसंती जास्त मिळते. आता मला सांगा कोल्हेच नेमके का? आमचे माळी समाजाचे. अच्छा, तुमच्या समाजाचे म्हणून. मावशी नमस्कार. कुठलं गाव? आम्ही चालले. मावशी आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? ते मला सांगते नाही माहिती. कोल्हे. नाही आता आजींना काही सांगता येत नाही. आपण दुसऱ्यांशी जरा गप्पा मारूया. इतर लोकांना काय वाटतंय, इतरांचं काय म्हणणं आहे, बाकी लोक काय सांगतायत, खासदार कोण हवा? आपल्यासोबत एक मित्र आहेत. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, खासदार कोण हवा, आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. कोल्हेंच्या नावाला पसंती कशामुळे? कोल्हेंचं काम तसं आहे, खालच्या गटापर्यंत जात आहेत. आपल्याकडे पण बऱ्यापैकी त्यांनी काम. तुमचं गाव कुठलं? नारायणगावचं सगळं. नारायणगावमध्ये कोल्हे साहेबांनी कुठली विकासाची कामं मार्गी लावली? त्यांची रोडची कामं ज्या गरीब पट्ट्यात व्हायला पाहिजे ती बऱ्यापैकी झालेली आहेत. जी नारायणगावमध्ये कुठली कामं झाली? नारायणगाव ड्रेनेजचं काम झालेलं आहे, रस्त्याचं काम. ड्रेनेजचं काम, रस्त्याचं काम कोल्हे साहेबांनी केलं. आपण पाहतोय हे युवकाचं म्हणणं आहे, नारायणगावमध्ये जी ड्रेनेजची कामं झाली, ती रस्त्याची कामं झाली, ती कोल्हे साहेबांनी केलेली आहेत. आपल्यासोबत एक दुसऱ्या भाजी विक्रेता ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव? आढळराव. आढळराव पाहिजे. का बरं आढळरावच का पाहिजे? कामं होते ते. कामं होतील का झालीत? होत आहेत. मावशींची पसंती आढळरावांना आहे. आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत, आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव? आढळराव पाहिजे. का बरं आढळराव का पाहिजे? कामं करतात ते. कामं करतायत. आपल्या नारायणगावचे सुपुत्र आहेत अमोल कोल्हे, त्यांच्या नावाला पसंती का नाही? जाऊ द्या. ताईंची पसंती आढळरावांना आहे, त्यांना आपण असं उलटं विचारणं सुद्धा योग्य नाही. शेवटी ती पसंती त्यांची आहे. आपल्यासोबत दुसऱ्या मावशी आहेत, आपण मावशींना विचारूया. मावशी टोमॅटो काय भाव? 20 किलो आहे. भेंडी काय भाव? 10 अर्धा. वांगी काय भाव? आपल्या विभागाचे खासदार कोण? मला नाही सांगते. खासदार माहीत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या विभागाचे खासदार अमोल कोल्हे आहेत. पुन्हा कोल्हे पाहिजे की शिवाजी आढळराव? कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? मला नाही सांगते. सांगता येणार नाही. बहुधा मावशी बोलायला बुजतात, लाजतात. खासदार कोण पाहिजे हे ते सांगत नाहीत. आपल्यासोबत दुसऱ्या एक मावशी आहेत, आपण मावशींना विचारूया. आपल्या विभागाचे खासदार कोण? आपले खासदार आता कोण सांगाव? माहित नाही. नाही माहिती. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव तिकडे श्रीगोंदा. अच्छा, श्रीगोंदा. म्हणजे तुम्हाला माहित नसेलच, काय हरकत नाही. आपण आता दुसऱ्या ताईंना विचारूया, ते भाजीपाला घेत आहेत. ताई नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? हो ताई, आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? पुन्हा खासदार कोण पाहिजे? योग्य काम करणारी व्यक्ती. आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होईल. आढळराव पाहिजे की कोल्हे?
आता कामं चांगली केली तर कोणाला पण देऊ ना निवडून. जर कामं चांगली केली तर आता 5 वर्ष त्यांचं काम झालेलं आहे. 5 वर्षाच्या त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? समाधानी तर कोणीच नसतं ना. जे समाधानी नसतायत. मग आता कोल्हे की आढळराव? आढळराव की कोल्हे? आढळराव. आढळराव. मावशी, आपल्या विभागाचे खासदार कोण? माहित नाही. चला, मावशी बोलायला बहुधा लाजत आहेत. आपण दुसऱ्या ताईंशी बोलूया. आपल्या विभागाचे खासदार कोण, आपण त्यांना विचारूया. हे दादांशी बोलू. दादा, कुठलं गाव? गाव कुठलं? नारायणगाव. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कारभारावर तुम्ही खुश आहात का? खुश आहे ना. आता पुन्हा खासदार कोल्हे की आढळराव? कोल्हे, अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. पुन्हा अमोल कोल्हेच खासदार का? चांगलं काम करतात. चांगलं काम करतात म्हणून. आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत. ताई, नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे, कोल्हे की आढळराव? कोल्हे. अमोल कोल्हेच. अमोल कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? हो आहे ना. समाधानी आहे. अमोल कोल्हेंच्या कामावर समाधानी आहेत. आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत. आपण ताईंना विचारूया, या विभागाचे खासदार कोण? या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हेच पाहिजे. अमोल कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे? हो समाधानी आहे. शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असं दुरंगी सामना होणार आहे. अमोल कोल्हेच. अमोल कोल्हेच पाहिजे. ताईंची पसंती अमोल कोल्हेंनाच आहे. आपल्यासोबत एक दुसरे मित्र आहेत. साहेब, नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोलजी कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोलजी कोल्हे. का बरं पुन्हा अमोल कोल्हेच का पाहिजे? संसदेत त्यांनी आपले शिरूर लोकमतारा संघातील प्रश्न चांगले मांडले. संसदेत प्रश्न मांडले. विशेष म्हणजे बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न सोडवला त्यांनी. महत्त्वाचा मुद्दा तो आहे. बाकीचे रस्ते विकास वगैरे त्या आल्यामुळे तरी निदान आमच्या जुन्नर तालुक्याला माहीत झालं की खासदारकीचे कामं काय असतात ते. नक्कीच अमोल कोल्हे खासदार झाल्यामुळे खासदारकीची कामं काय आहेत हे जुन्नरकरांना कळालं. आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत. ताई, नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? चिमणवाडीचे. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? कोल्हे साहेब. आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. कोण खासदार पाहिजे, आढळराव की कोल्हे? अमोल दादा कोल्हे. अमोल दादा कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती जास्त मिळते. लोकांना कोल्हेंबद्दलची एक वेगळी आस्था आहे. जुन्नर तालुक्यातील युवक असल्यामुळे जुन्नरच्या जनतेची त्यांना पसंती मिळते. त्यामुळे बहुतांशी लोक कोल्हेंच्या नावाला पसंती देत आहेत. अनेकदा आपण पाहतो अमोल कोल्हे यांच्या कामावर बरेचसे मंडळी समाधानी आहेत. आपल्यासोबत एक दुसऱ्या ताई आहेत. आपण ताईंना विचारूया. ताई, नमस्कार. कुठलं गाव? इकडे नारायणगाव. आपल्या मतदारसंघाचे खासदार कोण? बाबू पाटे. बाबू पाटे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण? ते नाही सांगता येणार. काय खासदार कोण? कोल्हे. खासदार हा कोल्हे. कोल्हे. आता अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव असं दुरंगी सामना होणार आहे. खासदार म्हणून कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे पाहिजे. कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे ना? ताई, तुम्ही समाधानी आहे? ताई काय बोलत नाही. बहुधा ताईंना एक तर कदाचित माहीत नसावं किंवा आपण काय बोलणार हाही प्रश्न आहे. आपल्यासोबत दुसऱ्या मावशी आहेत. आपण मावशींना विचारूया. मावशी, नमस्कार. नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? माहीत नाही. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. त्यांचं 5 वर्षाचं काम कसं केलं माहिती आहे का? कसं केलं काम माहीत नाही. आता माजी खासदार शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. खासदार आढळराव पाहिजे की कोल्हे? कोल्हे. कोल्हेंच्या नावाला जास्त पसंती मिळते. आपल्यासोबत दुसऱ्या ताई आहेत. आपण या ताईंना विचारूया. भाजी विक्रेत्यांना काय वाटतंय, त्यांचे दुःख काय आहे, त्यांचे वेदना काय आहेत आणि हे प्रश्न कोण सोडू शकतं? ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा कोल्हे पाहिजे की आढळराव? ज्याचा शेअर आहे ते येते. याचा शेअर येतो येईल. आपण या दुसऱ्या मावशीने विचारूया. मावशी, आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? हो. आता पुन्हा खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव? आता ज्याच्या नशिबात असेल ते. काय तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती जास्त मिळते. भाऊ, नमस्कार. कुठलं गाव? नारायणगाव. नारायणगाव. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे. का आता दोघांमध्ये सामना होणार आहे. कोण खासदार झालं पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे खासदार झाले पाहिजे. आपल्यासोबत
दुसरे एक ताई आहेत, हे आपण ताईंना विचारूया. ह्या मतदारसंघात कोणाची हवा आणि खासदार कोण हवा, कोण खासदार पाहिजे? अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हेच का? गावचा विकास सुधारणा करणारे. अच्छा, विकास करणारे आहेत. आपल्यासोबत दुसरे एक ताई आहेत, आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार, आपल्या विभागाचे खासदार कोण? सावरगावचे आम्ही हे दिलं नाही. हो, पण खासदार काही नारायणगावचे नाहीत. शिवाजी आढळराव की कोल्हे? कोल्हे कोल्हे. पुन्हा कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? आम्हाला आढळराव पाहिजे. आढळराव पाहिजे. ताई कोण पाहिजे खासदार, कोल्हे की आढळराव? कोल्हे. कोल्हे पाहिजेत. कोल्ह्यांच्या नावाला देखील पसंती मिळते. आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत. दादा नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, माहिती आहेत का? आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? खासदार आता काही माहीत नाही. डॉक्टर अमोल कोल्हे, त्यांच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? आहे ना. आहे. मग आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे, कोण पाहिजे खासदार? आता लोककलेचा काय सांगता येत नाही ना, नेम एक अंदाज नाही सांगता येत. सांगता येणार नाही. दादा सांगतात खासदार कोण होईल माहीत नाही. आपल्यासोबत दुसरे एक ताई आहेत, आपण ताईंना विचारूया. या मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा? मावशी, खासदार कोण आहे आपल्या विभागाचं? आता पुन्हा कोण पाहिजे? अमोल कोल्हेच. अमोल कोल्हेच का? चांगली कामं करतात असं मावशींचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आता दुसऱ्या काही ताई आहेत, आपण ताईंना विचारूया. ताई, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांचा दुरंगी सामना होणार आहे. अमोल कोल्हे आपल्या गावचा आहे म्हणून विकास करणार. गावचा आहे म्हणून काय विकास कामं केली माहिती आहे? माहित नाही. गावचे आहे म्हणून निवडून द्यायचं. ताई तुम्ही काय सांगाल, कोणाला पसंती, आढळराव की कोल्हे? कोल्हे. का बरं कोल्ह्यांच्याच नावाला पसंती का? त्यांची कामं पण तशी आहेत ना. तुमचं गाव कुठलं? नारायणगाव. नारायणगावमध्ये कुठलं काम केलं आठवतं? नारायणगावमध्ये नसलं केलं तरी संसदेत बोलायची वगैरे त्यांना अच्छा, भाषण चांगलं करतात. भाषण चांगलं करतात म्हणून पसंती? असं काही नाही, मुद्दे चांगले मांडतात. मुद्दे चांगले मांडतात. आता आपण ताईंना विचारूया. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? खासदार अमोल कोल्हे. पुन्हा कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे पाहिजे. कोल्ह्यांच्या नावाला पसंती मिळते. आपल्यासोबत एक दुसरे एक गृहस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. या मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा, आढळराव की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंतीचं कारण काय? अमोल कोल्हेंचं वक्तृत्व चांगले आहे. विधानसभेत व्यवस्थित, लोकसभेमध्ये ना चांगले मुद्दे मांडतात. प्रश्न सुटत नाही ना. आता मोदी सरकार असल्यामुळं, हे विरोधक असल्यामुळं मग ते सरकारी पक्षाचा खासदार हवा असं वाटत नाही? वाटतं तसं, पण अमोल कोल्हेंचं एक वक्तृत्व चांगले आहे. अमोल कोल्हेंनी भाजपत जायला पाहिजे असं? नाही, भाजपात नाही जाणार ते. शरद भाजपत जायला नाही पाहिजे? नाही, जाऊच शकत नाही ते. राजकारणी मंडळी फार बिलंदर असतात, कधी तुम्ही आम्हाला सांगून जाणार नाही. पण अमोल कोल्हे तसं करणार नाही. अमोल कोल्हे भाजपत जाणार नाही? नाही जाणार. ते राष्ट्रवादीचे एक कट्टर कार्यकर्ते म्हणून ते शरद पवारांमागे उभे राहणार. ज्यावेळेस अजित पवारांनी आता भाजपच्या सोबत जी शपथविधी सोहळा झाला, त्यावेळेला खासदार अमोल कोल्हेंनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. त्याबद्दल नाही मला एवढं माहीत नाही, एवढे फारसं माहीत नसतं. परंतु अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, परिसरातील प्रश्न सोडवत आहेत असा दादांचा दावा आहे. आपल्यासोबत एक दुसरी युवती आहे, आपण त्यांना विचारूया. ताई, तुझं मतदान आहे का? नाही. मतदानाचा अधिकारच नाही. तरी तुला प्रश्न एक, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. पुन्हा खासदार कोण व्हायला पाहिजे तुला जरी मतदानाचा अधिकार नसला तरी? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हेच? ते छान नेतृत्व करतात ना. काय काय? नेतृत्व चांगलं आहे. ह्या पिंटीचं म्हणणं असं आहे की खासदार अमोल कोल्हे यांचं नेतृत्व चांगलं आहे. आता आपल्यासोबत दुसरे ताई आहेत. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? तेच झाले पाहिजे. कोल्हेच पाहिजे. का बरं कोल्हेच? परत चांगल्या प्रकारे काम करतायत. चांगल्या प्रकारे काम करतात म्हणून कोल्हे पाहिजेत. आता आपल्यासोबत या चष्म्यावाल्या ताई बोलतील का नाही माहीत नाही, तरी आपण प्रयत्न करूया. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हेच पाहिजे. अमोल कोल्हे. तुमचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, अजित पवार गटाचा. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. ताईंना मानलं, मुलगा कुठल्याही पक्षात असला, शेवटी माझं मत आहे, मी कोणाला मत द्यायचं. ताईंनी मत व्यक्त केलं की मी
कोल्हेंच्या कामावर खुश आहे. ताई आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? कोल्हेच. शिवाजी आढळराव आणि कोल्हे दोघांचा सामना होणार आहे. कोल्हेंच्याच नावाला पसंती का? तरुण आहेत ना ते. तरुण मुलांना आणखी काहीतरी माहिती मिळाल ना त्याच्यातून. असे तरुण आहे, होतकरू आहे, म्हणून अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती. जुन्या लोकांना भरपूर संधी मिळाली, नवीन लोकांना मिळाली पाहिजे ना. नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. अमोल कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी? 5च वर्ष झालेत ना फक्त, अजून 5 वर्षात काय केलंय का? होतो त्यांच्या 5 वर्षापुरतं बरोबर केलंय ना ते. 5 वर्षात त्यांच्या मनाने भरपूर केले असं ताईंचा दावा आहे. आता आपण दुसऱ्या ताईंकडे चर्चा करूया, काय त्यांना वाटतंय. शेवटी ही प्रातिनिधिक स्वरूपाची मतं आहेत. आजचं मत उद्या राहील असंच नाही, पण लोकांचा एक कल कळतो. ताई नमस्कार. नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोल्हे की आढळराव? कोल्हे. कोल्हेच पाहिजेत का? कोल्ह्यांच्या नावाला पसंती कशामुळे? कोल्ह्यांचं काम चांगलं आहे ना. चांगलं म्हणजे नेमकं काय? कोल्हे आता बैलगाडी शर्यत चालू केले सगळं. अच्छा, बैलगाडी शर्यत तुम्ही कधी घाटात जाऊन पाहिली का? नाही. तरी कोल्ह्यांच्या कामावर खुश? खुश आहेत. आपण पाहतोय एक साध्या गृहिणी आहेत, परंतु बैलगाडा शर्यत कोल्ह्यांमुळे चालू झाली असं ताईंना वाटतंय आणि म्हणून आम्ही कोल्ह्यांच्या सोबत आहोत असं ताईंनी मत व्यक्त केलेलं आहे. आपल्यासोबत एक जुन्या मावशी आहेत, आपण मावशींना विचारूया. मावशी आपल्या विभागाचे खासदार कोण? कोल्हे. कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? आता जे येतील ते माझे. एक अंदाज काय, आढळराव पाहिजे की कोल्हे? अंदाज 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 बरं कोल्हे. कोल्हे. पण कोल्ह्यांच्याच नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? काय नाही बोलतात चालतात चांगले म्हणून. भाषण चांगलं करतात. हा. आपण पाहतो बोलतात चालतात चांगले म्हणून कोल्ह्यांच्या नावाला पसंती. आपल्यासोबत दुसऱ्या मावशी आहेत. मावशी खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. कोल्ह्यांच्या नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? ते जरा चांगले आहेत ना म्हणून त्याच्यामुळं. चांगले म्हणजे काय, दिसायला चांगले का कामाला चांगले? म्हणजे कामं केलेली आहेत ना त्याच्यामुळे ते चांगले आहेत. कामं केलीत म्हणून कोल्ह्यांचं काम चांगलं असं ताईंचं म्हणणे. आपल्यासोबत दुसऱ्या एक ताई आहेत. ताई आपल्या विभागाचे खासदार कोण? तेच अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता पुन्हा आढळराव आणि कोल्हे असा सामना होणार आहे. कोण खासदार पाहिजे, कोल्हे की आढळराव? कोल्हे. कोल्ह्यांच्या नावाला पसंतीचं नेमकं कारण? कारण म्हणजे त्यांनी प्रगती केली, सुधारणा केली. ते काय काय प्रगती केली? एकच माणूस पाहिजे ना. काय काय प्रगती केली? कामं केले रोडचे. कुठल्या रोडचे? बायपासचं. बायपासचं काम कोल्हे साहेबांनी केलं. मग काय आपण पाहतोय मावशींचा दावा असा आहे की बायपासचं काम खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. आता दुसऱ्या सोबत आपल्या ताई आहेत. ताई आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. कोण खासदार पाहिजे, आढळराव की कोल्हे? कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी? ताई म्हणतात कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर आम्ही समाधानी आहोत. आपल्यासोबत एक दुसरे बाबा आहेत, आपण त्यांना विचारूया. आपल्या विभागाचे खासदार कोण, खासदार कोण हवा आणि या मतदारसंघात कोणाची हवा? बाबा बोलण्याच्या मूडमध्ये नाहीत, बहुधा ते मोबाईल पाहत आहेत, मोबाईलमध्ये मग्न आहेत. असो, ते त्यांच्या व्यापामध्ये असतील, डोक्यात काही टेन्शन असेल किंवा त्यांना त्यांचं मत मांडायचं नसेल. आपल्यासोबत एक दुसरे ताई आहेत. ताई या मतदारसंघामध्ये खासदार कोण हवा, आढळराव की कोल्हे? आता कोल्हेच पाहिजे ना. कोल्हे पाहिजेत. कोल्ह्यांच्या नावाला पसंतीचं कारण काय? पसंतीचं कारण म्हणजे काय गावाला म्हणून. अच्छा, गाववाले म्हणून कोल्ह्यांना पसंती साहजिक आहे. शेवटी आपण आपल्या जवळचा माणूस निवडतो आणि ते नॅचरल आहे. मावशी नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? नारायणगाव. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. त्यांच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी आहे का? आता आम्ही राहतो तिकडे दादा, आम्हाला काय एवढं सांगता येते. खासदार पुन्हा कोल्हे पाहिजे? हा पुन्हा खासदार कोल्हेच पाहिजे? हा पाहिजे ना. त्याचं कारण माहीत नाही, ठीक आहे, हरकत नाही. मावशींची पसंती विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे. आपल्यासोबत एक दुसरे ग्रस्त आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा नमस्कार. या मतदारसंघात कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे साहेबांच्या नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? कोल्हे साहेबांचं मग कसं आहे का, शेवटी आपल्या तालुक्याचे मग आपल्याला त्यांचा अभिमान आहेच ना. अच्छा, तालुक्यातला असल्यामुळे आपला अभिमान आहे. काय विकास कामांबद्दल समाधानी 5 वर्षातल्या? विकास आता ते मग कसं आहे का, सरकार केंद्रामध्ये वेगळं आहे, विरोधी सरकार आहे. विरोधी सरकार. मग त्यांनी किती जरी प्रयत्न केले, आपलं सरकार असतं तर आपली कामं त्यांनी भरपूर केली असत. पण आपलं सरकार नसल्यामुळे त्यांचा विलाज नाही ना, पण तरी पण त्यांचा प्रयत्न आहेच ना. मग आता
सरकार नसणाऱ्या खासदाराला मदत करायची का सरकार ज्यांचं केंद्रामध्ये येईल त्या माणसाला मदत करायची? नाही, आपण अमोल कोल्ह्यालाच मदत करा. अमोल कोल्हे सरकार येऊ नाही तर नाही येऊ, परंतु आमचा माणूस अमोल कोल्हे म्हणून आम्ही अमोल कोल्हेंच्या सोबत. याला म्हणतात प्रामाणिकपणा किंवा एक निष्ठा. आता आपण या ताईंना विचारूया. ताई, कुठलं गाव? नारंगाव. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोल्हे पाहिजे की आढळराव? कोल्हे. का बरं कोल्हे? त्यांनी काम चांगले केलेले. काय काय कामं केलेली कामं एखादं काम सांगता येईल? नाही. मग काम केलेलं माहित नाही तरी खासदार कोल्हेच. अरे वा, गाववाले. अच्छा, महत्वाचं म्हणजे कोल्हेंनी काम केली नाही केली माहित नाही, परंतु गाववाले आहेत म्हणून त्यांना पाठिंबा असं त्यांचं म्हणणं आहे. आपण एका ताईंना विचारणार होतो पण ताई निघून गेल्या. आता हे दुसरं आपण ताईंना विचारूया. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? माहित नाही. मावशींना आपल्या विभागाचे खासदार कोण माहित नाही. आपण दुसऱ्या माणसांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतंय या विभागाचे खासदार कोण असायला हवेत. आपल्यासोबत एक ग्राहक आहेत, आपण या साहेबांना विचारूया. साहेब नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, कोण खासदार पाहिजे, आढळराव की कोल्हे? काम करणारा पाहिजे. कोण काम करणार? 5 वर्षाच्या कोल्हेंच्या कामावर समाधानी? समाधानी, पण मीच जागेवर नसतो नारायणगावमध्ये आणि मी मतदारसंघामध्ये असता? मतदारसंघात असतो, पण मला असं काही ऐकू माहिती, पेपर वाचतो, टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, पण काही ऍक्टिव्हिटी दिसत नाही, काही प्रोजेक्ट कोल्ह्यांचे ऍक्टिव्हिटी दिसत नाही. आता समोर शिवाजी आढळराव आहेत, मग आढळरावांच्या कामावर समाधानी आहेत का? नाही. त्यांचं मागचा कार्यकाल विचारात घेता असं म्हणजे फारसं जे काय जॉगिंग ट्रॅकिंग पार्क्स पाहिजेत, गार्डन्स पाहिजेत, इथल्या ज्या ग्रामपंचायतमध्ये ज्या लोकांना सुविधा पाहिजेत किंवा कचऱ्यावर विल्हेवाट आहे, सांडपाणी आहे, यावर काही गोष्टी होणं गरजेच्या आहेत नारायणगाव सारख्या ठिकाणी. आज नारायणगाव काही छोटा. आता दोघांमध्ये जर आपल्याला निवडायची वेळ आली, आढळराव आणि कोल्हे, तर कोणाला जास्त मार्क? त्यांचा अनुभव आणि वयाचा विचार केला तर मग कामाची कसोटी यायला लागते आणि काम जर पाहिलं तर सध्या म्हणजे प्लस मायनसचा विषय आहे. त्यामुळे एक्झॅक्टली याच्यावर मी एका बाजूने दोघांच्याही कामावर समाधानी नाही असं म्हणलं तरी चालेल. आपण पाहतोय विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर सुद्धा ते समाधानी नाहीत. माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्याही कामावर ते समाधानी नाही आहेत. आता इतर मंडळींना काय वाटतंय आपण ते जाणून घेऊया. इथं काही कलिंगड विकणारे ताई आहेत, आपण ताईंना विचारूया. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? नाही माहिती. आपल्या विभागाचे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे. आता आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे, कोण पाहिजे खासदार? आले नाही त्यामुळे माहितीच नाही आम्हाला कोण. तुमच्याकडे आलेच नाही कधी, मग आता कोल्हे पाहिजे की आढळराव? नाही, असं नाही सांगू शकत. जे द्यायचे ते नाही, मतदान कोणालाही करा, पण बाबा कोल्हेंच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी? कोल्हे आपल्या गावातले म्हणले, कोल्हे यायला पाहिजे. कोल्हे यायला पाहिजे गावातले म्हणून. विकास काम केलं का नाही माहित नाही. करतील ना. अच्छा, करतील पुन्हा संधी दिल्यावर. आपण पाहतोय अनेकांची मतं वेगवेगळी आहेत, परंतु खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर किंवा यांच्या नेतृत्वावर अनेक महिला, अनेक मतदार समाधान व्यक्त करतात. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा आढळराव खासदार पाहिजे की कोल्हे? माहित नाही, सांगायचं कसं? ताई बहुधा लास्ट आहेत. आपल्यासोबत दुसरे ताई आहेत. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. पुन्हा कोण खासदार पाहिजे, अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्याच नावाला पसंती देण्याचं नेमकं कारण काय? काय कोल्हेंच्या नावाला पसंती देण्याचं कारण काय? माहित नाही. ताई बोलायला लास्ट आहेत. आपल्यासोबत एक दुसरे ताई आहेत. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. कोल्हे साहेबच पुन्हा खासदार का पाहिजे, त्याचं कारण काय? अमोल कोल्हे गरिबांना जाण देतात आणि जे म्हणलं आपली शेती किंवा पाणी किंवा रस्त्याचं कामं करतात त्याच्यामुळे. आपण पाहतोय गोरगरिबांना मदत अमोल कोल्हे करतायत. सर्वसामान्यांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो, म्हणून आम्ही अमोल कोल्हेंच्या सोबत आहोत असं त्यांचं मत आहे. अजून आपण 1-2 ताईंचं म्हणणं घेऊया, त्यांना काय वाटतंय आपण त्यांना विचारूया. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असं दोघांचा सामना होणार आहे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? चांगलं काम करतात. 5 वर्षामध्ये काय काय केलं माहिती? एवढं नाही माहिती, पण चांगलं काम. अच्छा, चांगलं काम करतात. काम काय केलं माहित नाही, परंतु आम्हाला खासदार कोल्हे पाहिजे
असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक दुसरे ताई आहेत. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण माहीतच नाही? खासदार कोण माहीत नाही? मी नाही बोलत. पण खासदार कोण आहे? कायनू. कायनू म्हणजे विशेष आहे, माहीत नाही. आजी नमस्कार, आपल्या विभागाचे खासदार कोण आहे? माहीतच नाही. आजीचं म्हणणं बरोबर आहे. जर चांगल्या माणसांना सांगता येत नाही त्यांना कधी सांगता येईल. आपल्यासोबत एक जंटलमन आहेत, आपण त्यांना विचारूया. आपल्या विभागाचे साहेब खासदार कोण? खासदार कोण आहेत? आपले खासदार अमोल कोल्हे. आता शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे. कोण पाहिजे खासदार? अमोल कोल्हेच पाहिजेत. काय त्याचं कारण? व्यक्तिमत्व चांगलं आहे ते. विकास कामं पण आहेत, शेवटी कोणाचीच नसतात एवढी. म्हणजे विकास कामाची आवश्यकता नाही आहे, पण कोणी नीट करतच नाही. हायवे बघा अजून रखडलाय तो. काही जबाबदार कोण? राजकारणीच मंडळी जबाबदार आहेत. तरी कोल्हे साहेबांनाच पसंती. कोणी म्हणतं ठेकेदार पळून गेला. काय उपयोग त्याचा? मग ठेकेदार का पळून गेला याचं उत्तर नाही दिलं. कोल्हेंच्या नावाला पसंतीचं नेमकं कारण काय? एक व्यक्तिमत्व चांगलं आहे. व्यक्तिमत्व आहे, स्वच्छ पारदर्शक व्यक्तिमत्व. स्वच्छ आणि पारदर्शक व्यक्तिमत्व. आपण पाहतोय, आपण नारायणगावच्या बाजारामध्ये दररोजच्या बाजारामध्ये एक फेरफटका मारला. एक सर्वसाधारण लोकांचा कल पाहिला. बहुतांशी लोकांची पसंती ही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी 5 वर्षामध्ये विकासाची कामं किती झाली, किती केली याच्यापेक्षा बैलगाडा शर्यत केली. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ व्यक्तिमत्व, प्रामाणिक व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सर्वसामान्यांना वेळ देणारे व्यक्तिमत्व, असं अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केलीत. शिवाजी आढळराव खासदार पाहिजे असंही काही लोकांनी म्हटलेलं आहे. परंतु या नारायणगावच्या भूमीमध्ये शिवाजी आढळराव यांच्याऐवजी अमोल कोल्हे यांच्या नावाला पसंती मिळते. आगामी काळामध्ये जर डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले तर लोकांच्या त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या या अपेक्षा अमोल कोल्हे खासदार झाले तर पूर्ण करतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.